पुणे आणि पिंपरी पालिकेवरून अजित पवार आणि भाजप नेत्यांमधलं जोरदार युद्ध थांबवण्याचं नावच घेत नाहीये। ज्यांनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्यासोबत आज सत्तेत आहे असं विधान अजितदादांनी केलं होतं। यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना इशारा दिलाय। सिंचन घोटाळ्याची केस अद्यापही न्यायालयात आहे अशी आठवण बावनकुळे यांनी करून दिली आणि आम्ही पानं पलटली तर अजित पवार यांना बोलता येणार नाही अशा शब्दात बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली। त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना एक केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत। आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल। पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले, त्यावर न्यायालयीन चौकशी, त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे। न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं। बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का तपास अधिकारी झाले? अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र। शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर युती केली आहे, महायुतीबरोबर, महाआघाडीबरोबर, महायुतीनं, हे असं आम्ही म्हणतो। काय करताय तुम्ही? तुमची हिंमत आहे का? बावनकुळे काय बडबडतायत? फडणवीस काय बोलतायत? सावरकर मग बसवा त्यांना समोर आणि त्या सावरकरांचे धडे। एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त सत्ता पैशाशी आणि गुंडगिरीशी आहे। आणि यावर एक कमेंट घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत भ्रष्टाचार विरोधात सदैव नेहमी आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजलीजी, एक सिरियलचं नाव आहे ये रिश्ता क्या कहलाता है। इथे मला कळत नाही, हे दोघेही सत्तेत आहेत आणि थेट इशारे देतात तुमचा 70,000 कोटीची फाईल बंद झालेली नाहीये। अजित पवार म्हणतात ज्यांनी आरोप केले ते सत्तेत, आमच्यासोबत, आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत आहोत, कबुली देतायत, टीका करतायत। ये रिश्ता क्या कहलाता है, काय वाटतं? आता ना फक्त प्रसन्न चक्कर यायची पाळी आहे, म्हणजे बाकी आहे। कारण ज्या पद्धतीने आत्ताचं राजकारण चाललंय पाहवत नाही असं म्हटलं ना तर दॅट विल बी एन अंडरस्टेटमेंट। कारण कोण कोणाबरोबर जातंय विधानसभेत अजित पवार भाजप एकत्र, पण त्यांना मुंबईत नकोय, म्हणजे मुंबईत ते वेगळे जाणार, पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांविरुद्ध लढण्याचं नाटक करणार, मग सगळी उणीधुणी काढणार। म्हणजे एक भ्रष्टाचारी पक्ष दुसऱ्या भ्रष्ट पक्षाला प्रश्न विचारतोय की तुम्ही 40,000 कोटी कुठे घालवले? मग ते म्हणतात तुम्ही आरसा बघा। फडणवीसांच्या भाषेत काय म्हणाले ते की तुम्ही आरसा बघा, म्हणजे आरशात तुम्हालाही हेच दिसेल, यांनाही तेच दिसेल। आत्ताची इतकी भयानक परिस्थिती झाली आहे, सगळे अनाप शनाप लूट झाली सगळ्यांची, म्हणजे कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही। आणि जसं मी आताच्या आधीच्या बातमीत ऐकलं की काँग्रेस आणि भाजपची युती सुद्धा आता आपल्याला बघायला मिळते। एमआयएम आणि भाजपची युती, जरी आपल्याला माहितीये की एमआयएम हा भाजपची बी टीम आहे, पण त्याची थेट युती झालेली सुद्धा आता आपल्याला दिसतेय। आता काहीच बघायचं बाकी नाहीये, सगळ्यांनी उठसूट भ्रष्टाचार करणं हे आता हा नियम झालेला आहे। आणि मला गंमत अशी वाटते की अजित पवारांसारख्या माणसांनी 40,000 कोटी कुठे गेलेत विचारतायत। अहो, अर्धे तुमच्या खिशात गेले असतील, अर्धे त्यांच्या खिशात गेले असतील, याच्यात काहीच शंका नाही आम्हाला। अंजली दमानिया यांनी एक वेगळ्या तिरकस पद्धतीने आढावा घेतला याचा, पण अंजलीजी या निमित्तानं का होईना किमान 70,000 कोटीचा विषय संपलेला नाही हे तरी जाहीर केलं भाजपच्या नेत्यांनी। हेही नसे थोडके की ही फाईल अजून बाकी आहे, अजून फैसला बाकी आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।